हाय, सर्वांचं स्वागत असो. 360च्या या 28व्या सेशनमध्ये आपण आज बघणार आहोत बांगलादेश शेख हसीना एंड ऑफ इरा. ॲक्च्युअली नावच असं दिलेलं आहे. 2-3 दिवसापासून तुम्हाला कळत असेल, पेपरमध्ये वाचत असेल वगैरे वगैरे, टी व्हीवर न्यूज बघत असेल की बांगलादेशचे ज्या PM आहेत शेख हसीना यांनी बांगलादेशमधून पहिली गोष्ट तर पहिले रेझिग्नेशन दिलं, पदावरून त्या उतरल्या आणि तिथून बांगलादेशमधून भारतात आगरतळा इथे परतल्या. म्हणजे तिथून प्रायव्हेट हेलिकॉप्टरने आल्या आणि इथून मग आता लंडनला गेल्या. कारण की लगभग असं जेव्हा काही घडतं स्वतःच्या देशामध्ये तेव्हा मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट, मोठमोठे पॉलिटिशियन वगैरे हे इंग्लंडमध्येच जाऊन शरण घेतात. त्याला ॲसेलममध्ये जाऊन शरण घेणे असं म्हणतात. तुम्ही इवन मूवीजमध्ये सुद्धा बघितलं असेल. आता मध्ये एक शाहरुख खानचा डंकी मूवी आला होता बघा, त्याच्यामध्ये सुद्धा ते जेव्हा इंग्लंडला पळून जातात तेव्हा त्यांना जज सुद्धा विचारतो की जर तुम्हाला तुमच्या देशात धोका असेल, तुमच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही इंग्लंडमध्ये येऊ शकतात, फक्त एवढंच बोलावं लागेल. ठीक आहे, तर ते आहे, आता जी आहे ते आहे. तर असं हे घडलेलं आहे. पण याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, असं का घडलेलं आहे, याचा करंट अफेअर्स, करंट इव्हेंट म्हणून आपल्या MPSC UPSC रिलेटेड काय आपल्याला शिकावं लागणार ते बघावं लागणार. डायरेक्टली बघूया. बघा, बांगलादेश शेख हसीना फोर्स टू रिझाइन, व्हॉट हॅपन अँड व्हॉट नेक्स्ट. प्राईम मिनिस्टर रिपोर्टेडली फ्लीज टू इंडिया आफ्टर वीक्स ऑफ अँटी गव्हर्नमेंट प्रोटेस्ट. हे प्रोटेस्ट का करताय? स्वतःच्या देशातले स्वतःचे लोक स्वतःच्याच PM ला का असं पळवून लावताय, याच्या मागचं कारण काय आहे आणि ते कारण कितीक मोठं असू शकतं की जे PM ला सांगताय की तुम्ही इथून निघून जा किंवा त्यांच्या विरुद्ध प्रोटेस्ट करताय. कारण पण तर तेवढंच मोठं पाहिजे की नाही. ठीक आहे, बांगलादेशात उलथापालथ, आंदोलन, हिंसाचार, शेख हसीनांचा राजीनामा, 5 मोठे मुद्दे आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरू झाल्यानंतर शेख हसीना यांनी आता राजीनामा दिला असून सत्ता लष्कराच्या हाती जाणार आहे. काय आहे ते बघूया पुढे. बांगलादेश PM शेख हसीना रिझाइन्स. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देशही सोडला, हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना. अज्ञातस्थळी म्हणजे आगरतळामध्ये आल्या. ठीक आहे, त्रिपुराची राजधानी, आणि मग तिथून लंडनला रवाना झाल्या. प्रोटेस्टर्स सेलिब्रेट द पार्लिमेंट हाऊस प्रिमाइस आफ्टर न्यू प्राईम मिनिस्टर शेख हसीना रेजिग्नेशन इन ढाका बांगलादेश ऑन 5 ऑगस्ट 2024. 5 तारखेला हे वालं त्यांचं संसद भवन आहे. आजूबाजूला पाणी बघा आणि इथून हे प्रोटेस्टर येत आहे. दिसतं तुम्हाला छोटे छोटे लोक. इथून त्यांनी पार्लिमेंटवर प्रोटेस्ट करण्यासाठी निघाले होते. ठीक आहे, बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलकांनी उग्र रूप घेतलं आणि या हिंसाचारामध्ये 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे तर ऑफिशियल आहे, याच्यापेक्षा किती जर जास्त असेल. आणि हे तर मृत्यू आहे, दुखापत, जखम वगैरे किती जणांचा असेल. बांगलादेश हे भारताचे मित्र राष्ट्र असून शेख हसीना सुद्धा भारताच्या फेवर मधल्या अशा कॅन्डिडेट होत्या. आणि आता त्यांनी असं म्हणजे अशा त्यांच्या बाबत घडणं आणि त्यांना पळून जावं लागणं स्वतःच्या देशामधून, हे भारताला सुद्धा काळजी करण्यासारखंच आहे. ॲज अ नेबरिंग कंट्री, ॲज अ इंटरनॅशनल रिलेशन, हा एक टॉपिक आहे GS मधला. डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न करता जी आता कोणी तयारी करत आहेत 2025च्या राज्यसेवेच्या, त्यांच्याकरता इंटरनल सिक्युरिटी किंवा इंटरनॅशनल रिलेशन ह्यावाल्या टॉपिक्समध्ये हे पॉइंट्स ॲज अ एक्झाम्पल तुम्हाला मेन्शन करता येणार किंवा याच एक्झाम्पल म्हणजे याच घटनेवर प्रश्न देखील निर्माण होणार. प्रिलिम मध्ये सुद्धा MCQ स्वरूपात, कंबाईन असो राज्यसेवा असो, तिथं प्रश्न निर्माण होतात. प्रश्न मी दाखवणार तुम्हाला कशा प्रकारे निर्माण होतात, आपण त्याला कसं टॅकल करायचं बघा. हे तर सगळं इथपर्यंत सगळ्यांना माहिती की आरक्षणाचा काहीतरी मुद्दा होता, शेख हसीना होती, बांगलादेश आहे, PM पद रेजिग्नेशन दिलं, रवाना झाल्या, ब्ला ब्ला ब्ला. हे 5-6 मुद्दे सगळ्यांना सगळीकडे तुम्ही वाचताय. पण पडदे की पिछे कहाणी काय आहे आणि कुठून ही कहाणी सुरुवात होते. असं पाहिलं तर 1971 मध्ये बांगलादेश नावाचा एक स्वतंत्र देश तयार झाला. तुम्हाला माहित असेल, मुक्तीवाहिनी वगैरे वगैरे संघटना. हे बघा, हे सगळं तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारत, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सच्या त्या इतिहासामध्ये वाचायला भेटणार. ठीक आहे,
1947 ला भारत पाकिस्तान 2 तयार झाले. 47 पासून 71 पर्यंत हा वाला बांगलादेश म्हणजे जो भारताच्या ईस्ट कडे येतो आणि इकडे वेस्ट कडे पाकिस्तान येतो. तर इथून असं ते अपडाऊन करायचे, वाया खाली नाही, एअरपोर्टने. ठीक आहे, तर त्यांच्या ताब्यात होतं सगळं, कंट्रोल पाकिस्तानवरून चालायचं. पण हे आपल्याला नाहीतरी शेवटी धोकादायक ठरणारच इन फ्युचर, म्हणून भारत सरकारने सुद्धा स्वतःचं सैन्य पाठवून तिथं त्या लोकांना न्याय मिळवून दिला आणि बांगलादेश एक स्वतंत्र राज्य आपलं देश तयार झाला. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, काय त्यांचा आदेश होता, स्वतःहून त्यांनी निर्णय घेतला की तिथे रेफरंडम घडलं होतं. तिथल्या लोकांनी भारताच्या गव्हर्नमेंटला, सरकारला मदत मागितली होती. असं हे तुम्हाला माहित पाहिजे. जसं सेम घडलं होतं श्रीलंकामध्ये, तमिलियन्स, तिथे सुद्धा त्या लोकांनी भारताच्या गव्हर्नमेंटला मदत मागवली होती. त्यावेळेस सुद्धा राजीव गांधी यांनी सैन्य पाठवून केलं होतं आणि इकडे 71 मध्ये इंदिरा गांधी होत्या. ठीक आहे, बघूया. सर्वात पहिले 5 ते 6 मुद्दे मी आणलेले आहे, वन बाय वन जाऊया. 1947 हे मुद्दे लक्षात ठेवा, लिहून घ्यायचे, नोट्स काढा. 1947च्या भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये केंद्रीय आणि प्रांतीय, जसं आपलं MPSC आहे, UPSC आहे, तसंच सिव्हिल सर्व्हिस ऑफ पाकिस्तान CSP ची स्थापना करण्यात आली. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या अच्छा, ढाका ही त्यांची राजधानी बांगलादेशची. ठीक आहे, त्यावेळी लोकसभा भरतीसाठी आरक्षणाच्या तरतुदी कारवाईद्वारे, आदेशाद्वारे स्थापित करण्यात आलं होतं, ज्या 1956च्या घटनेनुसार मजबूत करण्यात आल्या. जशी आपली घटना 1950 ला बनली, तशीच त्यांची सुद्धा घटना ही 1956 ला बनली होती. त्या पाकिस्तानचं त्यावेळेस कंट्रोल होतं. त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा होता. त्यावेळेस म्हणजे आता जसं पॉइंट्स वाईज आहे, पुढं मी दाखवतो. बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी स्वातंत्र्याचा सन्मान म्हणून 1972 मध्ये, 71 मध्ये बांगलादेश तयार झाला, 72 मध्ये बांगलादेश तयार झाल्या, या स्वातंत्र्याच्या निमित्त ज्यांनी ज्यांनी लढाया लढल्या त्या स्वातंत्र्य सैनिकांना नोकरीमध्ये कोटा सिस्टम लागू केली. 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या स्वातंत्र्य युद्धानंतर ही घटना घडली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात. अच्छा, मी सांगतो. तर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, 1947 मध्ये भारत पाकिस्तान बनलं. त्याच्यानंतर 47 ते 71 पर्यंत पाकिस्तानद्वारे कंट्रोल होत होता. त्याच्यानंतर हे शेख रहमान वगैरे हे आले, यांनी भारताला मदत सुद्धा मागितली. ठीक आहे, तिथले स्वतंत्र सैनिक सुद्धा लढले आणि मग पाकिस्तानच्या विरुद्ध बांगलादेशला आझाद करण्यात आलं आणि बांगलादेश एक नवीन राष्ट्र म्हणून उदयास आलं 1971 मध्ये. लगेच 72 मध्ये रहमान यांनी कोटा सिस्टम जारी केलं, ज्याच्यामध्ये आता पुढे बघूया, ज्याच्यामध्ये 18 पर्यंत 56% टोटल आरक्षण होतं. त्या 56%चा स्लॅब रेट बघून घ्या. 30% अशा लोकांना आरक्षण होतं गव्हर्नमेंट नोकरीमध्ये, जे नोकऱ्या स्वतंत्र सैनिकांच्या वंशजासाठी, 10% महिलांसाठी, ठीक आहे, 10% मागास जिल्ह्यातील रहिवाशांसाठी, 5% अल्पसंख्याकांसाठी आणि 1% नोकऱ्या अपंगासाठी. असं टोटल याची टोटल होते 56%. एवढं रिझर्वेशन शेवटी आम जनता रस्त्यावर आली आणि बंद करू हे रिझर्वेशन, बंद करू. कळालं? आता कळालं आंदोलन का निर्माण झालं, का प्रोटेस्टर लढत होते. यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती आणि अनेकांनी आरक्षण सुधारणांची मागणी केली. आणि असं नाहीये की शेख हसीना यांनी, या गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये सुधारणा नाहीच करायचं असं ठरवलं, केलं सुद्धा होतं. घडलं काय होतं बघा. 2018 मध्ये बांगलादेश सरकारने नोकऱ्यांचा कोटा थांबवला, सर्व प्रकारचा कोटा रद्द केल्याचे वृत्त आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये इयत्ता 9वी ते 13वी पूर्वी प्रथम व द्वितीय श्रेणीचे नोकरी म्हणून ओळखले जाणारे असे जे पद होते, या पदासाठी फक्त आणि फक्त गुणवंत आणि पात्र व्यक्ती, जे क्वालिटी आहे, ज्यांना खरंच मेरिट बेसिसवर येतं त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या, बाकी जे तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीचे होते त्यांच्याकरता रिझर्वेशन कोटा चालू होता जो पहिल्यापासून होता. ठीक आहे, मात्र तृतीय आणि चतुर्थ मध्ये 14 म्हणजे जे 14 ते 20 मध्ये येतं त्यांना आरक्षण कायम असल्याचे स्थानिक प्रसार माध्यमांनी सांगितले. परंतु आता ज्या शेख हसीना आहे
त्यांनी 2018 मध्ये असा निर्णय घेतला की संबंधित कोट्यातून एकही उमेदवार सापडला नाही तर पदे गुणवत्ता यादीतून भरली जातील. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बाबा हे बघा, असं डायरेक्टली रद्द तर करणार नाही आम्ही, कारण की त्यांच्या पार्टीला या कोट्या सिस्टम मधून, रिझर्वेशन मधून फायदा होत होता. त्यांचा जो वोट बँक आहे तो या कोट्या सिस्टम मधून येत होता. ते नंतर सांगतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा असं पहिल्यापासून चालत आलेलं असं डायरेक्टली क्लोज तर करता येणार नाही. आम्ही एक काम करणार, आम्ही पहिले हे रिझर्वेशन कोटा ज्याप्रमाणे 56% त्याप्रमाणेच ठेवणार. आम्हाला जर त्या हिशोबाने कॅन्डिडेट नाही भेटला तर मग मी ती जागा तिथे क्वालिटी किंवा मेरिट स्टुडंटला देणार, असं. ठीक आहे. पण जून 2024 मध्ये याच लगभग 1-2 महिन्यापूर्वी बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने तो रद्द केला आणि त्यांनी म्हटलं ये नहीं चलेगा. 71 में जैसा हो रहा था ना 72 में जो किया था उसके हिसाब से ही करने का कारण की एक याचिका दाखल केली गेली होती. आता हे लॉयर वगैरे जज वगैरे हे तर जसं लॉ आहे तसेच हिशोबाने चालणार. ठीक आहे. हा, लॉच्या बाहेर तर जाऊन ते डिसिजन देऊ शकत नाही. मग त्यांनी परत आणलं हे रिझर्वेशन सिस्टम. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हजारो विद्यार्थ्यांनी परत आंदोलन सुरू केलं. बरोबर नाही यार, पढ़ाई हमने किया, बुक्स का फीस हमने भरा, क्लास हमने लगाया, जिंदगी का वाट लग गई, नाही रिझर्वेशन 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 परत आणलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या सर्वोच्च न्यायालयाने या उच्च न्यायालयाच्या, अच्छा म्हणजे हा जो पहिले डिसिजन होता हायकोर्टचा होता, आता एक सर्वोच्च न्यायालय जसं सुप्रीम कोर्ट आली. सुप्रीम कोर्ट काय म्हणली, ए भैया उच्च न्यायालय तेरा निर्णय स्थगित कर रहा हूं मैं 21 जुलाई 2024 रोजी. नाही चलेगा भाई. 21 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा कोटा पुन्हा बहाल करण्याचा आदेश फेटाळून लावला. ते म्हटले नहीं चाहिए ना पब्लिक को रिजर्वेशन सिस्टम, नहीं दे सकते. म्हणजे जी याचिका होती ती फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने माजी सैनिकांचा कोटा कमी करून 5% केला, जो पूर्वी 30% होता. सर्वात पहिलावाला स्वातंत्र्य सैनिकाच्या वंशजांना तो 30 वरून 5 आणि उरलेले 93% वाटप गुणवत्तेच्या आधारे करावे. आता 100 मधून 5 यांना गेला आणि इथं अजून 2 उरत आहे, कारण की 100 मधून 93 गेले तर 7 उरतात. 7 मधून 5 यांना गेले आणि उर्वरित 2% अल्पसंख्याक, तृतीयपंथी आणि अपंगासाठी राखू. बस असंच दिलं. आता लफडा काय झाला. बांगलादेशचा विरोध करणाऱ्यांची मागणी आहे की संपूर्ण कोटा प्रणालीऐवजी सगळं काही गुणवत्ता मेरिट बेसिसवर करण्यात यावे. ही व्यवस्था भेदभाव करणारी असून त्याचा फायदा शेख हसीना यांच्या सारख्या समर्थकांना होतो, ज्यांचे आवामी लीग, आता शेख हसीना यांची पॉलिटिकल पार्टीचं नाव काय, आवामी लीग, या पक्षाने स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले होते असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी हसीना यांच्या पंतप्रधानाच्या राजीनाम्याची ही मागणी केली. त्यांनी सांगितलं की भैया ए शेख हसीना ये पहिले कॅन्सल कर, नहीं कर रही हम आंदोलन करेंगे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगून दिला था की कॅन्सल करा, कमी करा, तू नाही ऐकत. झालं आंदोलन. आंदोलकांची मागणी मान्य करत हसीनेंनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधानाचा राजीनामा दिला. ती म्हटली भैया रिजर्वेशन सिस्टम तो कम नहीं करूंगी मैं, चाहे मेरे को राजीनामा देना पड़े. दिला राजीनामा. पळून भारतात गेली, भारतातून लंडनला गेली. मॅटर क्लोज. पुढे हसीना यांच्या राजवटीत बांगलादेश भारत राजनीतिक संबंध मजबूत झाल्याचे कारण दोन्ही देशांनी, कारण रेल्वे, रस्ते, आंतरदेशीय जल कनेक्टिव्हिटी सुधारणे, सुरक्षा आणि सीमा व्यवस्थापन वाढवणे, संरक्षण सहकार्य वाढवणे, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करणे असे सखोल कामे केली गेली होती. आणि ही खरंच प्रो भारतीय होती, म्हणजे भारताच्या हितसंबंधाला जपणारी अशी शेख हसीना होती. 1996 ते 2001 या कालावधीत भारतासोबत झालेला 30 वर्षाचा गंगा पाणी वाटप करार हा शेख हसीना यांच्या सरकारचा सर्वात महत्वाचा असा कार्य होतं. भारत सरकार बांगलादेशला दक्षिण आशियातील आपला सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणत होते. मोरोवर सरकारच्या म्हणण्यानुसार भारत हा बांगलादेशच्या आशियातील सर्वात दुसरा मोठा व्यापारी भागीदार आहे. अरे वा, बांगलादेश आशियामधला सर्वात दुसरा व्यापारी आहे. बांगलादेशने 23-24 लेटेस्ट वर्ष आहे, याच्यामध्ये 1.97 अब्ज डॉलर्सच्या वस्तूची निर्यात केली. बहुत बढिया, भारताला केली. आर्थिक 2023-24 मध्ये एकूण द्विपक्षीय व्यापार 14.01 अब्ज डॉलर इतका झाला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पुढे भारताला का काळजी वाटू शकते, आता हे वाला
महत्वाचा मुद्दा आहे. बघा, हे वाला तुम्हाला एक्झाम मध्ये पॉइंटर्स म्हणून लिहावे लागतील डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. सोमवारी हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लगेच बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आंदोलनातून कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले, ज्याच्यामध्ये माजी पंतप्रधान खलिदा झिया ज्यांचं वय 78 आहे यांची सुद्धा सुटका करण्याचे आदेश दिले. आता या विरोधी पक्षाचे आहे खालिदा झिया यांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आता झालं काय, ह्या विरोधी पक्षात होत्या, जेलमध्ये होत्या ऑफकोर्स जेव्हा शेख हसीना पीएम पद होत्या. आता शेख हसीना गेल्या तर त्यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपतीने लगेच सांगितलं की कैद्याची काही जणांची सुटका करा, ज्याच्यामध्ये ह्या सुद्धा होत्या. आता यापुढे जाऊन पीएम बनणार आहे. ठीक आहे. झिया यांच्या बांगलादेशात नॅशनलिस्ट पार्टीसह बीएनपी त्यांची आवामी लीग होती शेख हसीनाची, यांची नॅशनलिस्ट या पार्टीचं नाव तरी ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे. प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा सुरू होत असल्याचे बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वेकर उज झमान, आता हे जनरल आहे तिथले. ठीक आहे. जसं आपल्या भारताचे लष्कर प्रमुख आहे तसं तिथले लष्कर प्रमुख, त्यांनी आता सध्या इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे अशी गव्हर्नमेंट जोपर्यंत परमनंट गव्हर्नमेंट स्थापन होत नाही तोपर्यंत काळजीवाहू, ज्याला आपण काळजीवाहू गव्हर्नमेंट म्हणतो. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीचे मार्ग मोकळा होऊ शकतो, ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारत विरोधी म्हणून पाहिले जाते. हीच भारताचा प्रॉब्लेम आहे. ह्या ज्या आहे खालिदा झिया या एवढ्या भारताच्या सपोर्ट मध्ये नाही, ज्या सपोर्ट मध्ये होत्या आता त्या पळून गेल्या. आता काय करणार. झिया बीएनपीचे प्रमुख आहे. खलिदा झिया यांनी बांगलादेशवर राज्य केले तेव्हा बांगलादेशचे भारताशी खडतर संबंध होते. त्यांच्या कार्यकाळात भारताला सीमेकडील दहशतवादी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागला होता. भारताने आपल्या 4-5च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की भारताने वेळोवेळी बांगलादेशच्या हद्दीतून राजनैतिक मार्गाने कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांच्या कारवायाबद्दल तसंच भारत बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय बैठकांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतर सुद्धा बांगलादेशने आपल्या भूमीवर म्हणजे भारतीय बंडखोर गटांना आश्रय देण्यास नकार दिला होता. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार बीएनपीच्या तुलनेत आवामी लीगचे भारताशी ऐतिहासिकदृष्ट्या चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध आहे, हे आता लपून राहिलेले नाही. म्हणजे आवामी लीग म्हणजे शेख हसीना यांचे संबंध भारतासोबत चांगले होते. ठीक आहे. जेवढे बीएनपीचे म्हणजे खलिदा झियाचे नाही आहे. या खलिदा झिया शेख हसीनाचा फोटो बघितला तुम्ही थंबनेलवर, या खलिदा झिया 78 वर्षाच्या. आता हा तर पहिले जुना फोटो असेल बहुतेक. त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या म्हणण्यानुसार झिया यांनी 1991 पासून 3 वेळा बांगलादेशचे पंतप्रधान पण भूषवले आहे. 1991 मध्ये त्यांनी पंतप्रधानाची सूत्रे हाती घेतली आणि बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. तर सर्वात पहिले 91 मध्ये सुरुवात झाली. 96 मध्ये सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या आणि 30 मार्च 96 ला खलिदा झिया यांच्या सरकारला सत्ता सोडण्यास भाग पाडल्याने त्यांना महिन्याभरात राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपवण्याचे आश्वासन देऊन सुद्धा 2001 मध्ये पुन्हा सत्तेवर त्या आल्या आणि म्हणजे पहिल्यांदा 91 मध्ये, दुसरं 96 मध्ये, तिसरं 2001 मध्ये, शेवटी 3 वेळेस पंतप्रधान झाले आणि 6 मध्ये डायरेक्ट राजीनामा, मॅटर क्लोज, डायरेक्ट जेलमध्ये आणि 6 पासून आता शेख हसीना आतापर्यंत शेख हसीना होते. 2009 पासून हसीना यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. अच्छा, चौथ्यांदा एक परत झालं आणि त्यानंतर जानेवारीमध्ये नॅशनलिस्ट पार्टीने बहिष्कार घातलेल्या निवडणूक हसीना यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बेगम खलिदा म्हणजे यांना बहिष्कार टाकला होता. ठीक आहे. बांगलादेशचे राजकारण कसे घडते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, कारण लष्कर आणि अधिकारी अंतरिम सरकार स्थापनेची योजना आखत आहे. आवामी लीग लेगू झालं ते आवामी लीग यांचा प्रतिस्पर्धी बीएनपी सरकारमध्ये सहभाग होणार नाही की हो हे अद्याप निश्चित झालं नाही, पण ऑफकोर्स ते होणारच. ठीक आहे. कारण की शेख हसीना नंतर या खलिदा झिया याच मेन तिथल्या लीडर आहे. ठीक आहे. तुम्ही कधी असं ऐकलंय का की 4-4 वेळेस पंतप्रधान होऊन सुद्धा ते आता जेलमध्ये आहे. विचार करा ना, काय शेवटी संस्कार ते संस्कार असतात. कुठून यांचा उगम झालेला आहे ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. जुना फोटो आहे हा, 1996चा फोटो आहे बघा, 96चा. ह्या खलिदा झिया आणि या शेख हसीना हे त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर, न्यू इंटरिम गव्हर्नमेंट मोहम्मद हबीबुर रहमान. ठीक आहे. आवामी लीग शेख हसीना, प्राईम मिनिस्टर खलिदा झिया.
त्यांचं मंत्रिमंडळ. पहिल्यावाला क्वेश्चन, टोटल 5 प्रश्न आहे. या 5 प्रश्नाचं तुम्हाला उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, मी सांगणार नाही. ठीक आहे. पहिला प्रश्न नीट वाचून घ्या. 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या आंदोलनाचे प्राथमिक कारण काय होते? पहिला. दुसरा, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकार कोणत्या व्यक्तीने स्थापन केले? नाव पण सांगितलं होतं मी. तिसरा, बांगलादेश सोडून शेख हसीना यांनी कोणत्या देशात शरण घेतली? चौथा, बांगलादेशमधील राजकीय अशांततेला उत्तर म्हणून भारताने कोणते पाऊल उचलले आहे? आणि पाचवा, शेख हसीना हे खालीलपैकी कोणत्या पार्टीशी संबंधित आहे? त्यांच्या पार्टीचं नाव काय? हे आलंच पाहिजे. आता याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन कसे तयार होतात आणि त्यामध्ये आपण कोणत्या पॉइंटर्सचं यूज करू शकतो? 5 ऑगस्ट 2024 रोजी इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये दिले. 24 रोजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरलेल्या सामाजिक, राजकीय आणि घटकांचे विश्लेषण करा. बांगलादेशाच्या राजकीय स्थिरतेवर आणि शेजारील देशासहच्या संबंधावर या घटनेचे तात्काळ आणि दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात हे चर्चा करा. म्हणजे डिस्कस किंवा ॲनालाइज. त्याच्यात मुद्दे कोणकोणते घेऊ शकतात तुम्ही? शेख हसीना यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांच्या सरकारचे धोरणांचे विश्लेषण, सरकारी नोकऱ्यांमध्ये विवादास्पद कोटा प्रणालीमुळे झालेले आंदोलन, विद्यार्थी आंदोलन आणि इतर समाज घटकांनी आंदोलनाला दिलेले चालना, सैन्याने घेतलेले तात्काळ कृती आणि अंतरिम सरकारचे स्थापन, राज्य कारभार, सार्वजनिक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधावरील अल्पकालीन परिणाम, बांगलादेशच्या लोकशाही प्रक्रियेवर, अंतर्गत सुरक्षेवर आणि विशेषतः भारताच्या द्विपक्षीय संबंधावर होणारे दीर्घकालीन परिणाम. असं तुमचं लिहिण्याचा ओघ पाहिजे. असे प्रश्न तुम्हाला 2 प्रकारे विचारले जाऊ शकतात. एक तर 150 शब्दात लिहा, 150 वर्ड्स, हा येतो तुम्हाला 10 मार्काला, आणि एक येतो 250 मार्काला 150 वर्ड्स मध्ये, हा येतो तुम्हाला 20 मार्काला. हे डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्नचं प्रश्नांचं स्वरूप असतं. ठीक आहे. दुसरा प्रश्न, ऑगस्ट 2024च्या राजकीय संकटात बांगलादेश सैन्याच्या हस्तक्षेपाच्या परिणामांची चर्चा करा. नागरी शासक बांगलादेश आणि इतर देशातील उदाहरणे देऊन सैन्य हस्तक्षेपाच्या वैधतेचे आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करा. म्हणजे कशा प्रकारे हे लष्कर यांचा हस्तक्षेप एखाद्या गव्हर्नमेंटला अडचणीत आणू शकतो. राईट, हे वाला तुम्हाला सांगायचं आहे. हे एक्झाम्पल देताना तुम्ही पाकिस्तानचं पण एक्झाम्पल देऊ शकतात, इजिप्तचं पण एक्झाम्पल देऊ शकतात. तितक्या लष्कराने तिथल्या गव्हर्नमेंटवर सत्ता म्हणजे त्यांना सत्तावरून बाहेर दखल केलं आणि त्याच्यानंतर स्वतः ते सत्तारूढ झाले. ठीक आहे. पाकिस्तान आणि इजिप्त. मुशर्रफने काय केलं होतं? तेच केलं होतं ना नवाज शरीफ यांच्या विरुद्ध. ऑगस्ट 2024 नंतरच्या बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेला उत्तर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कूटनीतीची भूमिका तपासा. 1. प्रादेशिक स्थिरता आणि बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियांना समर्थन देण्यासाठी शेजारील देशांनी, विशेषतः भारताने आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी कशा प्रकारे याला प्रतिसाद केला पाहिजे. आणि आता माझ्या आवडतीचा एक प्रश्न तुम्हाला देतो. ठीक आहे. असं प्रश्न तर तुम्हाला एमपीसी यूपीसी विचारणार नाही, पण जर माझ्यासारखा असला असतं ना एक्झामिनर, तर मग मी असं 100% देणार. मी तर काय केलंय बघा नीट. ABC 3 आहे. हे एक झेंडा, हा एक झेंडा, हा एक झेंडा, त्यांच्या पार्टीचा झेंडा आहे. तिन्हीच्या तिन्ही पार्टी ह्या बांगलादेशमधीलच आहे. बांगलादेश आवामी लीग, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जातीय पार्टी इर्शाद. ठीक आहे. तर A, B आणि C असं पुढे पुढे दिलंय आणि तुम्हाला विचारलंय खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली मॅच. म्हणजे हे शेख हसीना, हे झालिदा झिया. ठीक आहे. तर यांचं म्हणजे यांच्या पार्टीचा हात झेंडा आहे का, यांच्या पार्टीचा हात झेंडा आहे का, यांच्या पार्टीचा हात झेंडा आहे का, किंवा मी खालीवर केलेले, तर कोणतं बरोबर आहे? हे A बरोबर आहे का, B बरोबर आहे का, C बरोबर आहे का, AB बरोबर आहे का, BC बरोबर आहे का, AC बरोबर आहे का, सगळं बरोबर आहे. अशा प्रकारचे ऑप्शन आहे ABCD. तर तुम्हाला हे उत्तर द्यायचं आहे कोणतं बरोबर लावलेलं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही हे गुगल करा, काय करायचं ते करा. पण असं आहे, तर असा चित्रकले स्वरूपातलं तर प्रश्न विचारणार नाही, पण विचारला तर रेडी राहा. ठीक आहे. तर यानंतर भेटूया
29व्या नंबरच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.